शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सप्तम स्कंदामध्ये भक्त प्रल्हादजीची कथा सांगतायत, लक्ष देऊन ऐका. हिरण्याक्ष नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध वराह भगवंतांनी केल्यापासून देवतांच्या विषयी हिरण्यकशिपूच्या मनात खूप राग होता. देवताला मारण्यासाठी त्यांनी तपश्चर्या करण्याचं ठरवलंय. लक्ष देऊन ऐका बरं, थोडी कथा लक्ष देऊन ऐका. तपश्चर्येसाठी जंगलामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर ज्या झाडाखाली तपश्चर्येला बसणार त्या झाडावरचा एक पोपट नारायण नारायण म्हणला. काय म्हणला? नारायण नारायण. नारायण नारायण म्हणल्यानंतर तो अपशकुन झाला म्हणून तो घरी आला. एक सांगू तुम्हाला, पत्नीने जर ठरवलं तर ती घराचं वैकुंठही करते आणि पत्नीने जर ठरवलं तर ती घराचं नरक सुद्धा करू शकते. घर कसं ठेवायचं हे प्रत्येक मायमाऊलींच्या हातात आहे. मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये लग्न होण्याच्या अगोदर एखादा भाऊ व्हायला निघला असेल. असं झालं का कधी? काय जादू असते त्यांना तांदळामध्ये, काही कळत नाही. एकदा का शेवटची मंगलाष्टक झाली ना, आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृह्यो मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा देव लग्नम दुर्गम देव ताराबलम चंद्रबलम देव विद्याबलम चंद्रबलम देव लक्ष्मीपते ते मनसा. एकदा का ती मंगलाष्टक झाली आणि ते दाणे तांदळाचे असतील, गव्हाचे असतील, ज्वारीचे असतील, ते अंगावर पडले की का माणसामध्ये एवढा बदल होतो मला काही कळत नाही, पण बदल होतो तेवढंच खरंय बरं. ज्या माणसाला आपल्या भावाशिवाय एक मिनिटही करमत नाही तो बायकोचं ऐकून भावाला वायला काढून देतो. ही ताकद आहे त्या दाण्यामध्ये, त्या तांदूळामध्ये. ज्या लेकराला आईशिवाय करमत नाही, आई समोर जरी उभी असलं तर ते म्हणतं आई अगं ती कुठे गेली. किती बदल आहे. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे जे सांगशील ते ते मी ऐको. वारे जमाने तेरी मध्यम तीन मध्ये मध्यम मध्ये वाजू नको सध्याच काही, थांबा फक्त सोड द्या. वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी के सामने मारत हो गई हो. वारे जमाने बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, आज वो तेरी मोहताज हो गई. कल की छोकरी सर का ताज हो गई, बीबी के सामने मारत हो गई हो. वारे जमाने तेरी हद हो गई.
जी आई तुम्हाला आणि मला पोटावर घेऊन झोपते, लग्न झाल्यावर तिची परिस्थिती कशी असते? पेट पर सुलाने वाली पैरों में सो रही, बीबी के लिए लिमका, बायकोसाठी मिरिंडा काय, बायकोसाठी थम्सअप काय, बायकोसाठी माझा काय. पेट पर सुलाने वाली पैरों में सो रही, बीबी के लिए लिमका, माँ पानी को रो रही. वारे जमाने जमाने वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी हम दर्द मसर दर्द हो गई हो. वारे जमाने. पत्नीने ठरवलं तर ती घराचं स्वर्गही करते आणि घराचं नरकही करते. इथून आपण गेलो होतो, परत या. कयादू मातेने प्रश्न केला, मालक तुम्ही तपश्चर्येसाठी गेले होते, एवढे पराक्रमी राजे तुम्ही, आणि परत का आले? हे कयादू ऐक ना ग, हिरण्यकश्यपू असा राजा होता की त्याने त्याच्या गावामध्ये दौंडी टाकली होती राज्यामध्ये. ऐका ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेईल त्याला फाशीवर दिला जाईल. या राज्याचा देव सुद्धा मीच आहे आणि या राज्याचा भगवान सुद्धा मीच आहे. आणि हिरण्यकश्यपू सांगतो, हे कयादू, हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय? कयादू. काय नाव आहे? भक्त प्रल्हादजींच्या आईचं नाव काय? कयादू. मी तपश्चर्येसाठी ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण म्हणत होता. कयादूने विचार केले, हे जन्माला आल्यापासून कधीच्या न देवाचं नाव नाही घेतलं आणि हे नारायण नारायण म्हणतं, याच्या मुखातून आपण 108 वेळेस नारायण नारायण नाव उच्चारायचं. त्या दिवशी कयादू मातेने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलाय आणि जेवता जेवता सांगू लागले, ऐका ना हो मालक, पण तुम्ही काही म्हणा, मला ही गोष्ट खोटीच वाटते बघा. नेमकं महिला मंडळी जेवायच्या टायमाला नवऱ्याचं डोकं खातात. कोणत्याही माय माऊलीने आपलं घरानं जेवायच्या टायमाला नवऱ्याला करू नाही, पण नेमकं ते बिचार दिवसभर दंदन दंदन काम करतं आणि घरी त्याला वाटतं 2 घास सुकान खाव, तर हे येडं तिथं गेल्यावर म्हणतं, होय व. मी काय म्हणते ऐका ना, होय व म्हणजे का हो. प्रत्येक भागाची परंपरा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये बायको नवऱ्याला होय व म्हणते, होय व. काही भागात अहो ऐकलं का, थोडं जर पुढे गेले मुंबईकडे, अरे ऐकलंस का गणेश, म्हणजे हे मुंबई पुण्याकडे, असं भागाभागाची परंपरा आहे. मालक मला नाही वाटत हो पोपट कुठं नारायण नारायण म्हणत असतो का? अगं कयादू खरं सांगतो मी तुला, पोपट नारायण 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 म्हणत होता. जेवण झालं, विश्रांती घेण्यासाठी आपल्या शयनगृहामध्ये गेल्यानंतर कयादू माता आपल्या नवऱ्याची पाय दाबू लागली. हो मालक, असं कुठं असतं गाव, पोपट कुठं नारायण नारायण? अगं कयादू, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडावरचा पोपट नारायण 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 म्हणत होता. आणि हे सर्व होत असताना भक्त प्रल्हादजींचं बीजारोपण गर्भामध्ये झालं. कुठं झालं? गर्भामध्ये. सकाळी उठून तो ध्याना तपश्चर्येसाठी निघून गेला. एवढी घनघोर तपश्चर्या सुरू केली. इंद्राला असं वाटलं कसं करावं म्हणून इंद्र कयादू मातेला घेऊन चाललाय, पण मधात नारदजी भेटले. अरे हिच्या पोटी मोठे भागवत भक्त जन्माला येणार आहे म्हणून नारदजी आपल्या आश्रमावर कोणाला घेऊन गेले? कयादू मातेला. आता तिथं ते गर्भावर संस्कार रामायणाचे भागवताचे झाल्यानंतर पोरग जन्माला येणार, नारायण नारायणच म्हणणार. इकडे ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर यांनी पहिला प्रश्न केला, महाराज माझ्याकडे अशी शक्ती द्या, मी ना माणसाकून मेलो पाहिजे, ना राक्षसाकून, ना प्राण्याकून, ना मानवाकून, ना रात्री ना दिवसा, ना शस्त्राकून ना अस्त्राकून,
ना 12 महिन्यात कोणत्या महिन्यात कोण, ना खाली ना वर, ब्रह्मदेव तथास्तु 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 म्हणत गेले. इकडं आल्यानंतर कयादू मातेच्या पोटी जे पोरग जन्माला आलं त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. जन्माला आल्यानंतर दुसरं काहीच नव्हतं, फक्त नारायण 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 नारायण. आपल्या मुलाला शिक्षणासाठी हिरण्यकश्यपूने विश्वविद्यालय तिथं शिक्षणासाठी पाठवलं. तिथं शिकण्यासाठी जे गुरुजी होते ते शुक्राचार्यांचे 2 मुलं, षंड आणि मर्क. कोण होते? शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते, शुकाचार्य हे भागवताचे जे नेते, म्हणजे ज्यांनी परीक्षितीला भागवत सांगितले ते शुकाचार्य. ते षंडामर्क यांना ज्ञान देत होतं, राक्षसी विद्येचं पारायण शिकवत होते, पण यांच्या डोक्यामध्ये फक्त नारायण 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 नारायण. हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. आपल्या मुलगा काय शिकतो काय नाही म्हणून भेटण्यासाठी हिरण्यकश्यपू गेला आणि मांडीवर बसवला आणि सांगितलं, हे बाळा काय शिकवलं गुरुजीने तुला? गुरुजीने तर मला काही शिकवलं नाही, पण मी जे सांगतो ते ऐका पिताश्री. या जगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी सर्वात मोठं साधन आहे भक्ती मार्ग, आणि 9 विधा भक्तीचा उपदेश आपल्या पित्याला केलाय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. किती प्रकारच्या भक्ती आहे ना? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. मोजा तुम्ही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे ज्ञान ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपूची तळपायाची आग मस्तकात गेली. मी याला कशासाठी पाठवलं? हा देवाचं चिंतन करतोय. षंडामर्कांना सांगितलं, माझ्या पोराने जर असं काही केलं तर तुमची खैर नाही. परत काही दिवसानंतर भेटायला आल्यानंतर परत आपल्या पित्याला विचारलं, काय शिकला बाळा तू? या जगामध्ये भगवंत सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणार आहे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. मग रागवले. षंडामर्कांना सांगितलं, याच्यानंतर जर माझ्या पोराने असं काही केलं तर तुम्हाला मी सोडणार नाही. भक्त प्रल्हादजीला षंडामर्क सांगू लागले, अहो आम्ही तर तुम्हाला हे काही शिकवत नाही, मग तुम्ही शिकले कुठे? त्यावेळेस भक्त प्रल्हादजी सांगू लागले, हे सगळं मी माझ्या आईच्या गर्भामध्ये शिकलो. कुठे शिकलो? आईच्या गर्भामध्ये. एक दिवसची वेळ आहे. सर्व मुलांना भक्त प्रल्हादजीने एकत्रित केलंय. सर्व मुलांच्या गळ्यामध्ये टाळ दिलाय, एकाकडे पखवाज दिलेला आहे, स्वतः विना हातात घेतलाय आणि मुलांना सांगितलं, मी तुम्हाला आज असा खेळ शिकवतो, असा खेळ शिकवतो, याच्यासारखा खेळ जगामध्ये दुसरा कोणताच नाहीये. काय? ऐका, म्हणा माझ्या पाठीमाग, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. असं भजन चालू. सगळी मुलं मग्न झाले. नारायण. षंडामर्क सुद्धा आले आणि षंडामर्काने भक्त प्रल्हादजींना हलवण्याचा प्रयत्न केला. काय करतोस असं म्हणल्यानंतर षंडामर्कांना सुद्धा ते करंट लागलं आणि त्यांनी सुद्धा सुरू केलं, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सगळं महाविद्यालय देवाचं चिंतन करतं. हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला भेटण्यासाठी पाहिलं, भक्त प्रल्हादही देवाचं चिंतन करतो, सर्व मुलंही करतात. ठीक आहे, गुरुजी सुद्धा, षंड आणि मर्क सुद्धा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण षंडामर्कांनी भक्त प्रल्हादांना धरल्यानंतर ते करण यांना आलं आणि देवाचं चिंतन करायला लागले. पण हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला हरवलं. थांबा. भजन बंद झालं, टाळ बंद झालं, सगळंच बंद झालं. प्रश्न असा निर्माण होतोय, षंडामर्कांनी भक्त प्रल्हादांना पकडल्यानंतर त्यांचं करण यांना आलं, मग हिरण्यकश्यपूने पकडल्यानंतर का नाही आलं? हा बी महत्वाचा मुद्दा आहे. हिरण्यकश्यपूचं वायर खूप चांगलं होतं.
हिरण्यकश्यपूचं वायर चांगलं होतं, बल्ब चांगला होता, पण हिरण्यकश्यपूचं होल्डर खराब झालं. काय झालेलं होतं होल्डर, आणि होल्डर खराब असलं ना किती चांगला लाईट लावला. हे दुर्विनीत मंदात्मन कुलभेद कराधमः स्तब्ध मज्जा असनोद्भूतम नैश्यत्वाद्य यमक्षयम. माझ्या वंशाला बट्टा लावायला आलेला आहे तू. आमच्या वंशी नव्हते, आमच्या कुळी नव्हते ऐसे हेची पिसे. आमच्या कुळामध्ये कोणी देवाचं चिंतन करणार नव्हतं. एखादं पोरग जर हरिपाठाला जायला लागलं, त्याचा बाप म्हणतो महाराज आमचं पोरग पागल झालं हो, महाराजांच्या नादी लागलं. मग का आधी कोणाच्या लागाव त्यानं बेवड्यांच्या नादी लागाव, दारुड्यांच्या नादी लागाव. अरे एखादा मुलगा जर देवाचं चिंतन करायला लागला, भजन करायला लागला, तर माया म्हणतात महाराज आमचं पोरग साधुबा होतं काय का. मग साधुबाने व्हावं तर त्यानं काय आतंकवादी व्हाव का, नेमकं व्हाव काय त्याने. हिरण्यकश्यपूने विचारलं मी एवढं तुला हे करतोय, 17 वेळेस मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने भक्त बालाजीला केला. हत्तीच्या पायाखाली तोडवलंय, उकळत्या तेलात टाकलंय, कड्यावून खाली टाकून गेलं. पण जाको राके साईया मार न सके कोई, जो जग बैरी होय पर बाल न बाका होय. कोण मारणार आहे, अजिबात नाही मारू शकत. प्रश्न केला हे भक्त प्रल्हादा, कोणाच्या जीवावर उड्या मारतो तू, कुठे आहे तुझा देव, असं विचारल्यानंतर भक्त प्रल्हादजीने उत्तर दिलं पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवे बलम बलिनाचा परेशा परे वरे मिस्त्र जंगमाये ब्रह्मादयो येन वशम प्रणीतः. माझं देव नाही अशी जागा दाखवा. विठ्ठल जळी स्थळी बरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची सर्व घटी राम देहा दे. असं जागा नाहीये विश्वामध्ये की माझा देव नाहीये. फक्त ती काढण्यासाठी आपल्याकडे ताकद नाहीये. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा. पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चाह कहा. श्री राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रहलाद कहा. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे. सांगितलं कुठे तुझा देव, या खांबामध्ये माझा देव आहे. खांबावरी लात मारिली दुर्जरे स्तंभी नारायणे प्रगटला. बोलिए नरसिंह भगवान, बोलिए नरसिंह भगवान, बोलिए नरसिंह भगवान की. नरसिंह भगवंताचा अवतार झालाय. नरसिंह भगवंताचा तो अवतार 11 विकराळ रूप पाहिल्यानंतर हिरण्यकश्यपू घाबरला. बरेच दिवस दोघांचं युद्ध चाललं. भगवंतानी पाहिलं त्याला मांडीवर घेतलं. कोणाला, हिरण्यकश्यपूला. आणि मारणार तितक्यात हिरण्यकश्यपू हसायला लागला. ओ ओ ओ देवा, ओ ऐका ना, तुम्ही मला नाही मारू शकत. का नाही मारू शकत? मी ब्रह्मदेवाकडून असा वर मागून घेतलाय की मला माणसाकडून नको, प्राण्याकडून नको मरण. नरसिंह भगवान म्हणतात तू एकदा डोळे उघडून माझा चेहरा पाय, इथून पुढे मी खाली माणूस आहे वरती प्राणी आहे. म्हणजे मी माणूस नाही प्राणी नाहीये. तुम्ही मला नाही मारू शकत. मी सांगितलंय मला सकाळी मरण नको, रात्री मरण नको. नरसिंह भगवंत म्हणले तुझ्या घड्याळी टाइम बघ एकदा किती वाजले. म्हणे 5:30. म्हणे आता दिवस नाही, रात्र नाही, सायंकाळ. तरी तुम्ही मला नाही मारू शकत. मी असं वर मागितलंय, मला खाली मरण नको, वर मरण नको. मी तुला मांडीवर घेऊन फाडणार आहे, खाली बी नाही वर बी नाही. तरी हसू लागला. तरी तुम्ही मला नाही मारू शकत. मी ब्रह्मदेवाकडून असा वर मागून घेतला की मला 12 महिन्यात कोणत्याच महिन्यात मरण नको. नरसिंह भगवंत म्हणतात तुझ्यासाठी मी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना काढला, ताण नको घेऊस. तरी तुम्ही मला नाही मारू शकत. का?
मी ब्रह्मदेवाकडून असा वर मागून घेतला की ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या सृष्टीपैकी कोणत्याही जीवाकडून मला मरण नको. भगवंत असू लागले. त्या ब्रह्म्याला जाऊन विचार, तू कोणाचं पोरग ते माझ्या बेंबीतून जन्माला आलाय, तू ताणच नको घेऊ. तरी तुम्ही मला मारणार नाही. मी ब्रह्मदेवाकडून असा वर मागून घेतला, मला सजीवाकडून नको, निर्जीवाकडून मरण नको. मी एक छोटासा प्रश्न करतो, तुम्हाला नख आहे का महिला मंडळी? नख आहे ना? काही महिला तर असल्या नख वाढवतात चुडिलीन आणि बाबा 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 काय नका ना, काय माणसं फाडायचे का काही कळायचं काही कळत नाही, पण वाढवतात. हौश आहे काही केला. नख हे सजीव आहे का निर्जीव आहे माया? हात वर करा, कोणीतरी एक जण उत्तर द्या मला. नख हे सजीव आहे का निर्जीव आहे? दीदी ही पोरगी छोटी उभी राहा बेटा. हा तू उभी राहा. नख सजीव आहे का निर्जीव बाळा? हा बैस खाली. बर सजीव म्हणा तर आपण कापल्यानंतर त्याला काही वेदना होत नाही का? होतात काही. नख काढल्यानंतर काही वेदना होतात का? काहीच होत नाही. मग काही म्हणतील निर्जीव आहे. मग निर्जीव म्हणा तर वाढतं कसं? हा बी मोठा प्रश्न. मग किती दिवस चालू द्यायचं सजीव निर्जीव सजीव निर्जीव? नख हे सजीव सुद्धा नाहीये, निर्जीव सुद्धा नाहीये. मी नखाने तुम्हाला पाडणार. नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध केला. टर 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 आतारे फाडले. सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली. भगवंताचा राग शांत होत नाहीये. सगळ्या देवतांनी वर्णन केलं, स्तुती केली, पण नाही राग शांत होत. काही लोक लक्ष्मी मातेकडे गेले. आई साहेब आज मला खूप गरम आहे, काळजी नका करू, मी करते त्यांना शांत. नटून टटून मेकअप करून लक्ष्मी आई साहेबांनी ते अकराळ विकराळ रूप पाहिले तर लक्ष्मी आई साहेब चिंगाट पळून गेले. म्हणजे मी जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या मालकाचं एवढं अकराळ विकराळ रूप पाहिलं नाही. मग सर्व देवतांनी भक्त प्रल्हादजीला स्तुती केली आणि सांगितलं, बाबा तुम्हीच भगवंताला शांत करा. मग भगवंतासमोर हात जोडले आणि भगवंताची स्तुती भक्त प्रल्हादजी करतात. ब्रह्मादयो सुरगणा मुनियोत सिद्धा सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहे नारादितं पुनगुणैर्धुना पिपृतिं तुष्ट महर्ती समे हरिरुग्र जाते. गोड असं वर्णन केलं. भगवान मी एका दैत्य कुळामध्ये जन्माला आलेलो, पण माझ्यासाठी तुम्ही अवतार घेतला, मी भाग्यवान आहे. भगवंताचं भक्त प्रल्हादजीचं ते गोड सुंदर स्वरूप वर्णन ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात, काय मागणी मागायची मागा, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. परमरोही भक्त प्रल्हादजीने मागणी मागितली, देवा मला काहीच नको. मागण्याची बुद्धी जी माझ्या अंतकरणामध्ये ती बुद्धीच माझी नष्ट करून टाका, पण काहीतरी मागा ना. काय द्यायचं देवा तुम्ही? माझ्यासारख्या राक्षस कुळामध्ये दैत्य कुळामध्ये जन्माला आलेल्या माणसासाठी जर तुम्ही अवतार घेत असाल तर याच्यापेक्षा तुम्ही अजून मला काय देणार आहात? तरी पण काही अजून अपेक्षा आहे का? काही अपेक्षा नाही. सांगा ना काय पाहिजे तुम्हाला? काही नाही.